next morning. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 9:15 वाजलेले आहेत आणि रूममध्ये सगळं झोपलेले आहेत. आम्ही विला टाईप रूम बुक केलेला आहे. खूपच मस्त आहे तिथं. सगळं काय खूपच छान आहे, मस्त. आता फिरायला आलो मी वॉकिंगला, मॉर्निंग वॉक. सो आज इथं आमचा लास्ट डे आहे. आता आज आम्ही निघणार आहे आलेप्पीला. आलेप्पी आय थिंक 150 ते 200 किलोमीटर आहे. तो निघणार आहे. तर बघूया, पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहे आज. काल आम्ही डॅम बी बघून आलेलो आहे, फेमस डॅम. चॉकलेट फॅक्टरी पण आहे. आणि केरला हे टीसाठी आणि चहासाठी खूपच फेमस आहे. चहाचा मळा एक्सप्लोअर करून आलेलो आहे. तसं चहाचा मळा मी दार्जिलिंग आणि धर्मशालाला पण पाहिलेलं आहे, आणि इथं पण पाहिलेलं आहे. असं काही नवीन नाही आहे, पण आहे, खूपच छान आहे. तर वातावरण पण मस्त आहे, प्लेझंट आहे. थोडी थंडी आहे. अजून खूप कमी दुकानं इथं उघडलेली आहेत. आहे, बघूया. तर पुढची जर्नी कंटिन्यू करू, नाश्ता वगैरे करून, आंघोळ बिंघोळ करून. ठीक आहे, चला भेटूया सगळं नाश्ता बिष्टा झाल्यानंतर. One eternity later. गुड मॉर्निंग. आता आपण झालेलो आहे रेडी आणि आता आपण निघणार आहोत आलेप्पीला. त्याच्या आधी ब्रेकफास्ट करायचं आहे आणि सगळ्यांचं झालेलं आहे आता. तर बस पॅकिंगच चालली भराभरी गाडीत, आणि सगळ्या रेडी आहेत. आपण निघतोय. तर थोडं गरम व्हायला लागलं. काल थंड होतं वातावरण, सकाळी पण थोडं थंड होतं, आता गरम व्हायला लागली. सकाळचे वाजलेत आहेत 10 वाजत आहेत. आणि दुसरी गोष्ट असं आहे की आता सगळ्यात पहिला नाश्ता करेल. इथं बघल हॉटेल कुठे नाश्त्यासाठी, आणि त्यानंतर मग स्ट्रेट अवे आलेप्पी निघल. आलेप्पीला बोटिंग करायची आहे, कारण की इथं जे ॲम्युनिटीज आहेत त्याच्यामध्ये मी इथं तर 6 ॲम्युनिटीज आहेत 60, आणि त्याच्यामधून मी तर 40 ॲम्युनिटी पण केलेले आहेत. अर्ध्या मी स्कूलमध्येच केलेले आहेत, तर त्यामुळं काही करण्यात पॉईंट आहे नाही. आणि तिथपर्यंत मी आता मध्ये पण केली होती, मालवणला गेलो त्यावेळेस. सो तर काय जास्त ॲक्टिव्हिटी आहे नाही, ज्या आहेत ते केलेल्या आहेत. ठीक आहे, आता राहिले फक्त बोट राईड. बोट राईड आहे आलेप्पीला. तर आपण आलेप्पीला जाणार आहोत आणि उद्या सकाळी आपण बोट राईड करणार आहोत. सो असं आहे. आणि इकडचं मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो. झाडांच्या पलीकडे आहे माउंटन्स, सगळं जंगल आहे.
हे आपलं हॉटेल आणि की विला. ही विला आहे. तो खूप ट्रॅफिक आहे, गाड्या खूपच मध्ये खूपच गाड्या येतात ते. आणि खूप सिटीच्या खूप आउटरलाच आहे. इथे छोटंसं टाऊन आहे, तिथं आता आम्ही नाश्ता करणार आहोत. सो तर बघूया काय आहे काय नाही नाश्त्याला. बघूया नाश्त्याला काय आहे काय नाही. आणि आता ऊन पण चढायला लागली. काल जेवढी थंडी होती सगळी थंडी आता गरमीत अपडेट झालेली. सो असं काय आहे की त्या माझ्या मागे आपलं विला टाईप हॉटेल, विला टाईप रूम आहे, बंगलो. तर भेटूया नाश्ता झाल्यानंतर. 2,000 years later. सो आता आपला नाश्ता झालेला आहे आणि नाश्त्याला आम्ही केलं मिक्स ओनियन उत्तप्पा आणि कॉफी घेतली मी. पप्पांनी आणि आमच्या चालक घेतली, यांनी पण कॉफीच घेतली होती. त्यांनी दोघांनी डोसा घेतला होता, मम्मीनी वेगळाच आयटम घेतला होता, अप्पमचा आयटम घेतला होता. सो नाश्ता तर मस्त होता. कॉफी एक नंबर होती, कॉफी मस्त होती. आता आम्ही सरळ अलापूरला निघणार आहोत. अलेप्पी अँड हॉटेल. आम्ही नाश्ता केला आहे हॉटेल सफारी. आणि काल रात्री आम्ही इथंच जेवलो होतो. सो असं आहे इकडं. ही आहे आपली गाडी. तर आपण जाणार आहे अलेप्पीला. तर आपण बोटिंग करणार आहोत. ऊन आता चढायला लागलंय, गरमी व्हायला लागली आता. चला भेटूया आता अलेप्पीला. मध्ये काय भेटलं तर ते दाखवलं. मध्ये काय भेटलं, काय सिनरी दाखवेल मी पुढं काय आहे काय नाही. चला भेटूया मग. The next morning. गुड मॉर्निंग गाईज. काल रात्री आम्ही पोचलो होतो अलेप्पीला. आता अलेप्पीवरून निघतोय आणि आता चाललो आहे आम्ही. सगळ्यात पहिले तर बोटिंगला जाईल, त्याच्या आधी नाश्ता करेल आणि तिथून मग असं कोट टाईमला निघेल. तर रात्री काय मला ब्लॉग शूट करता आला नाही, कारण की खूप थकलो होतो. आणि त्याच्यामुळं आता निघतोय आता. आणि आता बघूया किती वेळ लागतोय. आता शिकारा राईड आहे ते करेल आणि ते झाल्यानंतर मग कोट टाईमला निघेल. तर बघूया काय आहे काय भेटूया. A few minutes later. सो आत्ता आलेलो आहे आम्ही नाश्ता करायला. आणि मला तर बिलकुल बी भूक नाही नाश्त्याची. तर कॉफी घेणारी सगळे गेलेत आज. आणि नाव आहे सर्वांना बघू उडपी हॉटेल आहे. हे हॉटेल आहे सर्वांना भवन अलेप्पीमध्ये. व्हेज आपली गाडी आहे. हा इथला परिसर.
बघूया काय. मी तर कॉफीच घ्यायचं, नाश्ता वगैरे काय करणार नाही. मला भूक पण नाही, पोट पण जरा हेवी येते, मला नाश्ता करायचं. आणि काय पुढं नाश्ता करून सगळ्यात पहिलं तर शिकारा राईडला जाईल. शिकारा राईड करेल, बॅकवॉटर वगैरे ते बघल. आणि त्यानंतर लगेच खूप टाईमला निघेल. ऊन खूप आहे, भेटतो तुम्हाला नंतर. A few minutes later. नाही ते कट करता एडिट करून टाकता माहिती नाही. 2,000 years later. आता आम्ही आलेलो आहे शिकारा राईडसाठी. आणि आता आम्ही आज जाणार आहोत बॅकवॉटरमध्ये. एक्सप्लोअर करता करता आता आम्ही पुन्हा बॅकवॉटर एक्सप्लोअर करणार आहे. इथं माझ्या बाजूला मम्मी बसलेली आहे, मागे पप्पांचे फ्रेंड आणि 2 मुली. इथे आमचा साथीदार बसलेला आहे. आणि आता चाललं आहे शिकारा राईडला. बघू कुठपर्यंत नेतात ते काय आहे कसं आहे. बोट पण मस्त आहे, छान आहे. इथं सगळं बॅकवॉटर आहे, इथं नदी नाही आहे, सगळं बॅकवॉटर आहे. सो आता असं आहे. सो मला दाखवतो तर भेटू राईडमध्ये. A few minutes later. फुल साईज चपलीचे पण काढू. Two 2,000 years later. सो आता आपण निघालेलो आहे शिकारा राईडवरून. 3 तासाची शिकारा राईड होती आणि तिथून निघालेलो आहोत. शिकारा राईड तर मस्त होती, पण पाणी खूपच हे होतं आणि छान वाटलं त्या बोटमध्ये, शिकारा बोटमध्ये. आता आम्ही आलो आहे, आता निघालो आहे तसं खूप टाईमला. आणि बाकी सगळे गेलेत वरती फॅमिली रूमवर. आता आपण थांबलो आहे सॉरी खोकला लागला. आपण थांबलो आहे मल्टी क्विझिन रेस्टॉरंट टच माय फूड असं आहे ते रेस्टॉरंट. हे आहे ते रेस्टॉरंट. इथं आहे आपली गाडी, ते माझ्या पाठीमागं आहे समोर रेस्टॉरंट असं आहे. आता जेवण वगैरे करूया, बघूया काय काय जेवण आणि निघूया
स्ट्रेट टू कोट्टायम. भेटूया जेवण झालं नंतर. बाय. 2,000 years later. सो आता जेवण झालेलं आहे आणि आता आम्ही निघायच्या तयारीत आहे. सगळ्यांचं जेवण झाले. इथे ते सगळे खाली बिल वगैरे देऊन आम्ही मागवली होती फिश थाळी. साईड कारची की कुठे ठेवली माहीत आहे त्याला. तर मग त्याला वाटलं माझ्याकडे. पण सगळं झालेलं आहे आता जेवण वगैरे. फिश थाली मागवली होती पण फिश थाळीमध्ये फिश एवढीच, बाकी सगळं व्हेज आयटम. तर काय वाटलं ठीक आहे, पण तरी पण ठीकच होती. राईस मागवला तर राईस वेगळाच होता. एवढं होतं राईस बिलकुल आपल्या इथं मुरमुरे जसे भेटते तसं राईस. पण ठीक होतं, छान होतं आफ्टर ऑल. ओके, तर पुढच्या प्रवासाला करू सुरुवात.